तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. मोरे आला आता जस्ट आलो. गाडी लावले मागं बघा, दिसले का मोरेची गाडी बनवली 8 वर्षानंतर. बघा मला विचारतो ब्लॉगचं नाव सांगायला, म्हणजे हे आपल्यासोबत लावून यांना सबस्क्राईब नाही केलं बघा. मला हे असे आपले माणसं आपल्याला वरती आणत नाही, म्हणून आम्ही खाल्ले आजकाल. नाही केलंय भावानी केलंय. तर दाखवतो तुम्हाला बघा. एक भाई आता उठलेत, तर 2 मिनटं बघा. आता उठलाय, खातोय आता. काय वाटतं का तुला? वाजलेत किती मला ते सांगा ते. बघा हे मामी बोलतात ब्लॉग मध्ये घ्या, मामी पळतात. हो मामी, काय तुम्ही बोलता ब्लॉग मध्ये घ्या, तुम्ही पळता. कसं चालणार आहे? मोरे माझा मित्र आहे, लय जरा बोलतोय, लय चारा मग आता तब्येत बघून सांगा कोण चारा बोलणार आहे. नेमकी शक्ती धूम मजा आहे. जियान आहे, जियान मेरा गाना आहे बेसुरा. गाला बेसुरा आहे म्हणून चारा बोलतोय. काय रे मोरे चारा बोलतो? 4 वेळा बनवली एका महिन्यात, 4 वेळा बनवले भाई. नंबर बघा त्याचा आणि रोज फाईन मारा. गाडी तुम्ही मला फक्त सांगा, मीटर चालू कर रे. फक्त आणि फक्त किती किलोमीटर चालले बघा. थांब. या गाडीला कोण बोलेल का 2 हप्ता चालले म्हणून? गाडी 2000 किलोमीटर फक्त वरलीच चालवतो, म्हणजे समज किती चालवत असेल गाडी. मग बाहेर पण जातो, कुठे जातो असं पण आहे. दीप्ती पान भंडार लायसन आहे का तुझ्याकडे? दीप्ती पान भंडार लायसन आहे ना? कुठला लायसन आहे? हे लर्निंग लायसन. दाखव. घरी घ्या घेऊन फिरू काय लर्निंग हा मग तुला पकडलं तर काय करशील? आपला भाव विकू. ऑनलाईन मागवणार. चित्ता ग्रुपचा अध्यक्ष. हा आलेत सर आता ऑफिसलाच आले ते बघा. सर सर आज केस कापणार आहे. सो आजचा आता बघा तुम्ही, आता बिफोर बघा आणि आफ्टर दाखवतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. तर आता डबा द्यायला चाललोय करणची मम्मीला. आणि कोणाला द्यायचं? करण शेखर भाऊला डब्बा द्यायचा. डब्बा द्यायला चाललोय फक्त दोघंच. पण आता आज आड्या बघा न काय कामं असता येऊन इथं बसलेला असतो फक्त. आपला भाऊ बसला याच्या मागा, जियान. हा भाऊ मी येडा आहे. माणूस आला चारा बोलणारा माणूस. अरे चारा बोलतोस का? अरे ठीक आहे, आम्ही निघालोय आता. तर भेटू आता तिकडे भाऊला डब्बा देत. चला भाऊ आलाय आपल्याला. ठीक डब्बा घे, रिटर्न गिफ्ट. चल भाऊ काय भाऊ काय आज मग जयंतीची कशी तयारी चालू आहे? साऊंडचं काय झालं? झालं सगळं वार्ता. आता 4 वाजता येतोय बोलायला. झालं 50 मध्ये झालं वाटत झालं. हा 16 टॉप ऐकायचं नाही ना, लाईटचं नाही बोलला. पण तो बोलला साऊंड वाजला नाही तर पैसे देऊ नको. डायरेक्ट तमन हाय. तर दिसला मगाशीच तुम्हाला हा रुद्रा, त्याचे डॅड आहे ते. काका आहे करा टी शर्ट हे लवकर आहे तू रे. मी
हे बाळा इथे बघ बाळा, बाळा आलाय पेपरवरनं. 1 तासात पेपर झालाय याचा बघा ना. आत्ताच गेला 5 मिनिटं अगोदर. गेमिंग चालू आहे, गेमिंग सेशन. बाळा बाळा गेम दाखव गेम. काय डिलीट बिलीट नाही. आता निघालोय आम्ही निघालोय. तर तुम्ही येताय का? नक्कीच या भजन बघायला. दादा कुठे आहे भजन आज? अरे जोरात बोल तरी हळूच बोलतोय. सायनला. हा मग आम्ही निघालो. आता तुम्ही येताय ना? ऋतिक शेठ तुम्ही पण या. आता निघालोय आम्ही. जस्टच आत्ता बसलोय गाडीत. तुम्ही बघितलंच. कामं करून आता निघालोय आम्ही. हा झोपलेला होता. त्याला काय ना 4 वाजता उठलाय. 5ला निघालोय. 4 वाजेपर्यंत झोपला. आता किती वाजता काल झोपला असेल माहिती आहे का? किती वाजता झोपला रे? सकाळी 8 वाजता. काय नाही 8 वाजता नाही. हे दादा कितीला झोपला? 8ला झोपला. काय करत होता एवढा वेळ? जाऊ दे, ते पर्सनल गोष्ट आहे, त्याचं सांगू नाही शकत ते. पण ठीक आहे, आता मी वार्ता करतो जरा. गाडी चालवताना याला फोन लागतो. हा ब्रिज चढायचा नव्हता आणि हा वाईट चढलाय ब्रिजवर. आता परत पुढून फिरवा गाडी. झोपल्यामुळे झालंय सगळं. मी झोपलोच नाहीये झोपलाच यार. दादा काय यार, अर्धा तास वाया जाणार अजून माझ्यामुळे. काय एक काम करणार ते, जिकडं कॉल आहे त्यांना बोल पुढे घ्या आज. हा दादा त्यांना बोल घाटकोपरला घ्या आज. आमचा टेम्पो चुकीने पुढे आलाय. पुढे स्टेज सांगा. चला आम्ही निघालोय, तर तुम्ही या. एक किस्सा झाला त्यामुळे काय शूट करता नाही आला. आता सगळं सामान उतरवलं डायरेक्ट. केव्हा चालू केलं लोक. झालं आता सगळं. आता सामान उतरवलंय. ऋतिक लावतोय सामान. ऋतिक सामान लाव. दादा आता जाईल टेम्पो लावायला. घामटलाय बघा किती विचारा. लय मेहनत करतो ना. उद्याचा ब्लॉग क्रेझीच असणार आहे, त्यामुळे बघायला विसरू नका. स्प्राईट यायला आलोय. थकलोय बोलत नाहीस म्हणून आम्हाला कमेंट येतात, भाई आमचे व्ह्यूज कमी होतात, तू काहीतरी बोलच आहे यार, असं नको करूस. तर स्प्राईट पाहिजे बिचारा. लगेच स्प्राईट पी. स्प्राईट दिलाय. ह्याला काय, ह्याची दुखते दाढ, ह्याला गोळ्या पाहिजेत. तुझ्यामुळे झालं सगळं. काय माझ्यामुळे? काय रात्री लॉलीपॉप. हा कोण खात होतं? मी खात होतो लॉलीपॉप. अबे माझी हनुमान जयंती होती. रात्री मी कसं खाऊ? 2:30 वाजता जेवण आलं, मी डाल राईस खाल्ला फक्त. हा दाखव, फोटो दाखव. चल दाखवलं तर भाऊ मी ब्लॉगिंग सोडेल. मी जरा एक काम करतो नंतर. बस झालं. अरे टाक पिऊन आता. चल भावा मला गोईला पाणी दे.
सेवा को है सिंहासन, देवों का ये आसन, जिम्मेदारी भरा जो सेवा भरा जो। नरसिंह रग रग में ले तूफान, युग जागे जागे हाँ जागे जागे ऐसा आया है तूफान, भगवे की शान में चमका आसमान। भजन सगळं संपलंय पण यांचे काय डान्स काय संपत नाही. धन्यवाद. वैताग आला वैताग. शमिका 10ला संपला भजन. फटाफट झालंय सगळं आणि एवढा कंटाळा झालाय. 10ला भजन संपलं बट यांचं पण 11:30 वाजले. 1.5 तास यांचा डान्सच चालू. सगळे गेले निघून. आम्हीच थांबलो होतो ते साऊंडवाले. वैताग आला आता. तर झालंय सगळं. त्यांचा डान्स पण संपला पण भाव सगळे गेले पण माझा भाव थांबला. अनुज दादा पण गेला मॅच खेळायला. तर त्याच्या बदलेवर आलाय नाईट शिफ्ट लागले. सिद्ध्या लाडका नाईट शिफ्ट लागले ना. नाईट शिफ्ट लागले ते त्याला. कधीच मित्र बनवू नका. एकटे राहा आयुष्यभर. हा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. पण तुला ऋतिक सारखा मित्र आहे तर तुला कसं वाटतं? निसर्ग मित्र म्हणजे आयुष्यात जे मी पाप केले त्याचं पुण्य मिळालंय. म्हणजे ऋतिक सारखा मित्र एवढं पुण्य करून मिळूच नाही शकत. पाप केला तरच भेटणार काय? नाही, खूप पुण्य करावं लागेल तेव्हा तो जाऊन मिळेल असं. असं आहे काय? आम्हाला अनुज भेटला ना जेव्हा मी पाप केलं ना एवढे तेव्हा जाऊन मला हा भेटला. तर लोकांना सांगायचं एकच आहे की तुम्ही पाप केलं तर तुम्हाला पण असाच मित्र भेटेल. बाकी काय नाही. आता सगळं झालंय. आता तुम्हाला माहिती आहे आमचा आवडता छंद काय अनुज? नुसतं जेव म्हणा बाकी काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे आम्ही योग साऊंडवाले. आम्ही इथे कितीही खाल्लं तरी आम्हाला बाहेर जाऊन लागतं म्हणजे लागतंच. तर आम्ही चला जाऊया बघूया जेवण काय. तर आम्ही निघालोय. तुम्ही येता का? फक्त बघूया. हां हां. बघा तुम्ही बघतात रोज साईडच्याला साऊंड लावणारे स्वप्नील शिगवण, टेम्पोवर पाणी मारणारा माणूस. व आता तो भाई क्रिकेटर आहे चांगला. शूज घेऊन आला. तेंडुलकरचे शूज घेऊन आला आत्ताच. काय कर मॅनेजर आहे बाबा. आपला सिरीज दिला मॅनेजर आहे. ओके ओके. सगळं करतात आता काय जेवायला पण आता बघा. आलो रोज टेम्पोवर पाणी मारतो. आज मैदानावर बॉल मारणार आहे. आज पाणी मारणार आहे. मैदानावर पाणी मारणार आहे. झालं आता जेवायला जायचं. हा लवकर आलता ना. आयुष्यात कधी बॅटीला बॉल न लावणारा पोरगा आता क्रिकेट खेळतोय. 2 मुलांचा बाप. काहीच त्याला अक्कल नाही काय नाही. काय बोलू नाही शकत मी. हा काय तुला जायचं आता त्यांच्याकडे. 2 प्लेट टाइमपास संपवलेत. बघा आता प्लेट ढकलली बघितलं ना. आता परत त्याला बोलतो अजून एक प्लेट दे. थोडं तरी काय वाटतं काय? सूप पिला इथे येऊन चायनीज. आता कुठला राईस मागवला? सिक्रेट कट्टा. राईस ब्लॅक डब्यात. कोणतरी पार्सल घेऊन गेलं ते. समजने वाले को इशारा काफी है ना अनुज बाबा. आणि मला म्हणाले हे चायनीज खायला. बघ बाबा खातात नूडल्स खातात बघा. 2 प्लेट संपवलं तर त्याला बोलतो 3री प्लेट अजून एक दे. हो माहिती. भूक लागली आहे. काय सांगितलं तुम्ही त्याला जेवण? सिगरेट कट्टा मोठा आहे तो. सगळं झालं आहे. जेवण वगैरे सगळं भजन वगैरे सगळं संपलं. माझे 2:30 वाजले. आता आलो आहे. आणि झालं मला सोडायला. आणि सोडून घरी चाललो. आणि हो तुम्हाला आजचा भजन आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटलं, काय चांगलं वाटलं, काय वाईट वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. उद्या भजनाला तर नाही जाणार आहे. भजन आहे कुठे आणून विलेपार्लेला आहे. बट मी नाही जाणार आहे. जयंती आहे त्यामुळे मी नाही जाणार आहे. गेलो तर नक्कीच जाईल. नाही तर गेलो तर दाखवेल तुम्हाला. बट नाही जाणार आहे मी. गेलो तर दाखवेल. तोपर्यंत जय साईनाथ.